राम राम मंडळी, आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे। बायको, मला आज लवकर ऑफिसला जायचंय, पटकन नाश्ता बनव बरं। वैजी धनी लगेच पोहे बनवून देते तुम्हाला। अगं ऐकतेस का, ते पोहे उपीट असलं काही नको बरं। या बया, असं म्हणतासा? मग आता काय बनवू बरं? बरं धनी, तुम्ही लगेच तयार व्हा, म्याकने तुम्हाला असा चटपटीत नाश्ता बनवून देते बघा, जो खायला बी छान असेल आणि पोट बी भरेल। चला तर मंडळी, असा झटपट होणारा चटपटीत नाश्ता कसा बनवायचा बघूया। तर आज मी बनवणार आहे ब्रेड आमलेट। तर त्यासाठी इथं मी ब्राऊन ब्रेड घेतलेत, बारीक चिरलेला कांदा घेतलाय, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, बटर घेतलंय, पनीर घेतलंय आणि 2 अंडे घेतल्यात। तर आता का नाही, आपण पहिला अंडे फोडून घेऊया आणि जसं आपण आमलेट बनवतो का नाही, मसाला आमलेट, तशा पद्धतीनं एक अंडा फोडलंय, त्याच्यामध्ये घातला 2 चमचे कांदा, थोडीशी आपली चवीनुसार हिरवी मिरची घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं लाल तिखट पण घातलं, जिरे पावडर घातली, तसंच काळी मिरपूड घातली आणि थोडीशी हळद घातली, धने पावडर घातली आणि आता हे मसाला आमलेटचं आपण मिश्रण तयार केले। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। सगळे मसाले चांगले मिक्स झाले पाहिजे। इकडे एका तव्यावरती मी बटर टाकलं आणि ते व्यवस्थित असं तव्याला फिरवून घेतलं। त्याच्यावर आता हे आपण मिश्रण बनवलंय आमलेटचं ते घालायचं आणि हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। ज्याच्यावर आपला एक ब्रेड बसेल एवढं पसरवायचं, जास्त पण पसरवायचं नाही आहे आणि थोडंसं फोल्ड करता येईल एवढंच पसरवायचं। तर आता त्याच्यावरती एक ब्रेड ठेवायचा, हाताने थोडंसं प्रेस करायचं, त्यानंतर दुसरा ब्रेड ठेवायचा, तो पण हाताने थोडासा प्रेस करायचा, म्हणजे अंड्याचं जे मिश्रण आहे ते ब्रेडला लागतं आणि परत पलटी करून त्याच्यावर तो ब्रेड ठेवायचा। आता आमलेट आपलं खालच्या बाजूने खरपूस भाजलेलं आहे, तर आता हे उचलायचं, पलटी करायचं। त्यानंतर ह्या कडा आहेत का नाही, त्या अशा आतमध्ये परतवून घ्यायच्या। ब्रेडच्या मापाचं आपण ते आमलेट बनवायचं। चारी बाजूच्या कडा अशा आतमध्ये परतून घ्यायच्या, ह्या बघा अशा। आणि आता काय करायचं, ह्याच्यावर घालायचं आपण चीज। तर तुम्हाला जर स्लाइस आवडत असतील तर स्लाइस घाला, मला जास्त चीज नको आहे म्हणून मी इथं थोडंसं घालते, कारण त्याच्याने छान टेस्ट येते। आता जो आपण दुसरा ब्रेड ठेवला होता, ज्याला आमलेटमध्ये डीप करून घेतला होता, तर त्याची डीप केलेली साईड वरती करायची आणि प्लेन साईड आतमध्ये करायची आणि तो ब्रेड ह्याच्यावर ठेवून पलटी करून घेतलं आणि दोन्ही बाजूनी खरपूस असं बटर लावून भाजून घ्यायचं। तुम्हाला जर तूप लावून आवडत असेल तर तूप लावून तुम्ही फ्राय करू शकता। असं दोन्ही बाजूने बटर लावून व्यवस्थित असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि खाण्यासाठी रेडी झालं आपलं ब्रेड आमलेट। तर अशाच पद्धतीने मी दुसरंही ब्रेड आमलेट बनवून घेतलंय। आता याचे कट करून तुकडे करायचे। तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसतंय। पण बरं का मंडळी, जर व्हाईट ब्रेड असता का नाही तर अजून दिसायला छान दिसला असतं, पण तो तब्येतीसाठी चांगला नसतो, मैद्यापासून बनलेला असतो, म्हणून मी इथं ब्राऊन ब्रेड घेतलाय। तर याची तार पण किती छान धरते बघा, तर टेस्टला तर एकदम लयच भारी आहे। तर तयार झाला आपला ब्रेड आमलेट। धनी आव धनी, खावा हो पती देवा, ब्रेड आमलेट खावा आणि ऑफिसला तुम्ही जावा। अरे वा, झाला का नाश्ता रेडी? बायको, एकदम मस्त बनलंय बरं आणि पोट भरून सुद्धा आहे। मंडळी, तुम्ही बी असा ब्रेड आमलेट नक्की करून बघा आणि कसा झालाय मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन, तवरता राम राम राम। राम।